छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। सर्वच महामानवांना वंदन करून ज्यांच्यामुळं आज आम्ही राजकारणात आलो, तुमच्यासमोर उभं राहिलो, असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित चारही उमेदवार, सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, खरं तर मला तसं शंका होती की माझं भाषण होतं की नाही होतं। सगळेजण बोलायला लागले होते। महानगरपालिकेची निवडणूक आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे। गेल्या 15 दिवसाचा सगळा तमाशा तुम्ही पाहिलेला आहे। कोण कुणाला मारत होतं, कोण कुठं पळत होतं, कोण आरडत होतं, कोण रडत होतं। आणि सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की निवडणूक आहे का हे मारामारीचं ठिकाण आहे। अनेक नेते शहरामध्ये आले, ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, विकासावर कमी आणि एकमेकावर टीका करण्यामध्ये जास्त वेळ घालवला। मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मी कधी त्याची चिंताही करत नाही। एक बरं झालं, सगळ्यांनी माझ्यावर टीका केली। फक्त संजय शिरसाट संभाजीनगर मध्ये कोणताही नेता बोलायला लागला की माझं नाव त्याच्या तोंडात येतच येतं। मला त्याचा अभिमान आहे। एक तर महाशयाने आमचं कार्टून काढलं, स्वतः कार्टून सारखं दिसतंय, ते आमचं कार्टून काढतंय। पत्रकाराने विचारलं हे कसं, कुणाचं कार्टून आहे? तुम्हीच ओळखा, तुम्हीच ओळखा। अरे निवडणुकीमध्ये तुम्ही आलेत, जेव्हा लोकांचा प्रश्न सोडायचा जेव्हा वेळ येते, त्या टायमाला त्यांच्यावर बोला ना। आम्ही तर पुरून उरलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे 2022ला जेव्हा आम्ही उठाव केला, हेच लोक काय घोषणा द्यायचे, काय बोलायचे, यांचं पोस्टमार्टम करू, 50 खोके एकदम ओके। आता कुठे गेल्या घोषणा? विधानसभेला काही झालं, सगळ्या सीट पडल्या तर चालेल, पण संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे। तुमचा आशीर्वाद ज्या ठिकाणी आहे त्या टायमाला कोणाची ताकद आहे का आपल्याला पराभव करायची? उद्या 5 वाजेपर्यंत प्रचार आहे। आज मला वाटतं सगळ्यात मोठी सभा ही आहे। नगरसेवक बी इतके हुशार आहेत ना, माझ्या विधानसभेला एवढी मोठी सभा नाही घेतली। स्वतःची निवडणूक म्हणली तर सगळ्याला जमा केलं काय, सगळ्या खुर्च्या टाकल्या काय, बेट्यावर लय हुशार आहेत रे तुम्ही। एवढीच जर माझी सभा झाली असती विधानसभेला तर मला डिपॉझिटच जप्त झालं असतं समोरच्याच। परंतु येताना मी एक गोष्ट आवर्जून पाहिली, सगळ्यात जास्त महिला भगिनी या ठिकाणी। आणि तुम्ही सगळ्या उमेदवाराला सांगतो, तुम्हाला सर्वांना सांगतो,
ज्या ठिकाणी महिलांची गर्दी त्या ठिकाणी विजय हा पक्का आहे. 22चा उठाव झाला ना, त्याचा परिणाम काय झाला हे लक्षात येतं का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तुम्ही राजकारणात पहा, अनेक वेळेला अनेक घोषणा केल्या जातात, पुन्हा आपण दर निवडणुकीला ते विसरून जातो. पुढची निवडणूक, पुन्हा त्याच घोषणा, पुन्हा विसरणं. अनेक वर्ष चाललं, अनेक वर्ष. एकमेव एक माणूस असा आला, त्यांनी एक घोषणा केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. किती जणी घेतात आता त्याचा लाभ? किती जणी घेतात? थोडंसं हात वर करा बरं. अरे बापरे, हे एकनाथ शिंदे साहेबाचं वैभव आहे. उपमुख्यमंत्री झाले त्या टायमाला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं? तुम्ही काय मिळवलं? त्यांनी एकच सांगितलं, मी माझ्या महाराष्ट्रामध्ये करोडो बहिणी आज मला मिळाले आणि त्यांचा मी लाडका भाऊ म्हणून त्यांच्या समोर गेलो, हेच माझं सर्टिफिकेट आहे. आता 1 तारीख आली, टेन्शन नाही. यांच्याकडे पैसे मागायची गरज पाहिलं का? ताकद, आमच्या बहिणीची ताकद, तुमची आता गरज. बघा ते तिकडून आवाज येतोय, माझा नाही निघत. एक गरिबी, एक सहकार्य. लक्षात घ्या, पैशाची किंमत ज्याच्याकडे नाही त्याला विचारा काय असते. मुलाला 10 रुपयाचं चॉकलेट, 5 रुपयाचं चॉकलेट देताना सुद्धा आईचा जीव जो कासावीस व्हायचा ना. घरामध्ये असलेला मुलगा आजारी असेल किंवा बायको स्वतः आजारी असेल, ती महिला आजारी असेल, दवाखान्यात जायचे, 50 रुपये जरी लागत असेल तर त्या महिलाकडे नसतात. त्या टायमाला ती भगिनी ते दुःख सगळं आपल्या अंगावर झेलते. ताप आला तरी नवऱ्याला सांगत नाही की मला ताप आलाय, तसंच काम करते. परंतु एका भावानी तिला एक आधार द्यायचं काम केलंय. बहिणी तू घाबरू नको, तुझ्या अकाउंटमध्ये पैसे, जा डॉक्टरकडे जा, तब्येत चांगली कर पहिलं. तरी आम्हाला म्हणतात काय केलं. आता काय सांगावं यांना? एका मुलीने आत्महत्या केली, मुलींचं शिक्षण फ्री केलं, तरी विचारता काय केलं? अहो, ज्या खात्याचा मी मंत्री आहे, या लाडक्या बहिणीला माझ्या खात्यातून दर महिन्याला पैसे किती जातात माहिती का तुम्हाला? मी बी तुमचा तेवढाच लाडका भाऊ आहे. 410 कोटी रुपये देतो मी तुम्हाला. दर महिन्याला माझी सही असते 410 कोटीवर. एवढंच नाही केलं, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला महामंडळाच्या माध्यमातून असेल, कोणत्याही माध्यमातून असेल, त्यांना सहकार्य केलं का नाही केलं? अहो, वारकरी दिंडीला जायचे, इतक्या लांबची जायचे, जेव्हा दिंडीला जायचे त्यांच्याकडे कोणी पाहत सुद्धा नव्हतं. रस्त्यामध्ये ते आजारी पडले का काय त्याला कोणी विचारतही नव्हतं. जे हरी विठ्ठल करत ते त्यांची दिंडी जायची, त्यांच्याकडे पाहत कोणी नव्हतं. आज माझ्या खात्यातर्फे या वर्षी 1400 दिंड्यांना आम्ही 20-20 हजार रुपये दिले. 1400 दिंड्यांना. अरे संस्कृती जपायची आम्हाला. आम्हाला पैसा कमवण्यासाठी सत्ता नकोय. काँग्रेसने इतके वर्ष सत्ता घेतली, इतक्या वर्ष त्यांनी राज्य केलं, कधी त्याचा पुढारी तरी दिसत होता का आपल्याला? आमदार कुठं असायचा, खासदार कुठं असायचा, काहीच माहित नव्हतं. आणि आता जेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तुम्हाला कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायला पाहिजे, आमचा अंबादास मौतेला हजर,
आमचा अंबादास वाढदिवसाला हजर, आमचा एलदी लग्नाला हजर. लग्नाला गेलं कधी चांगलं असतं, कोणाच्याही लग्नाला गेलं तर कमीत कमी पोटभर खाता तरी येतं. आमचा नंदू तिकडे हजर, आमचा आमले तिथं हजर. हे किती नाव घेऊ? हे काय रोजंदारीने काम करतात का? यांना काही पगार आहे? परंतु महानगरपालिकेची निवडणूक आली, निश्चित काही लोकांना तिकीट देता नाही आलं. त्याच्यामध्ये राहुल येल्दीची नावाची खंत माझ्या मनामध्ये आताही आहे. तो रडला, तो रागावला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राहुल, चिंता करू नको, हा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, तुला चांगल्या ठिकाणी मी घेऊन जाईल. कार्यकर्त्याला समजावं लागतं, नाही तर कार्यकर्ता समोरून आला ना, हा मागच्या दरवाजावरून गेलाय. झालं का नाही या निवडणुकीमध्ये? कार्यकर्ते आक्रमक होऊन समोर आलेत आणि मागच्या दरवाजाने गेलेत. काही तर गाडीतून उतरलेच नाही, आणि काही तर मग तुम्हाला माहिती, शेर आहे रे शेर आहे असा मारला त्या कार्यकर्त्यांनी की शेर भागा रे भागा. अरे समोर जा ना. माझ्याकडे 1-2 जण आले, मी समोर गेलो. जो कार्यकर्ता आयुष्यभर तुमच्यासाठी काम करतोय, घराची राख रांगोळी करून तुमचा जिंदाबाद करतोय, त्यांच्यासाठी नाही जाणार तुम्ही समोर? त्याला नाही विचारणार? घरी गेल्यानंतर बायको म्हणते, काय आले का बोंबा मारून, आले हुंडारून? त्या टायमाला तो उत्तर काय देत असेल, काय सहन करत असेल, आणि त्या कार्यकर्त्यावर जर प्रेमाची थाप जर दिली नाही, त्याला काय वाटत असेल? ही संघटना त्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि आपल्या पडेगावमध्ये तर वेगळंच आहे. कोणाला पैशाची मस्ती आहे, कोण कोणाचा तो प्लॉटच विकतोय, 420चा गुन्हा आहे, आणखीन बेल झाली नाही. अँटिसिपेटरी बेल मागायला गेले, त्यांना बेल मिळाली नाही. आता त्यांना नगरसेवक व्हायचं. एक तर आमच्या इकडून सिल्क मिल कॉलनीतून आला, एक तर तिकडून छावणीतून आला. अरे या पडेगावला कोणी वाली नाही का? पडेगावच्या लोकांना तुम्ही साधं सरळ समजतात का? पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो, पडेगाव मिटमिटा हा सर्व भाग, कोणता एकतरी रस्ता चांगला होता का? आता रस्त्यावर थोडासा जरी खड्डा पडला का आमच्या भगिनी, आमचे कार्यकर्ते मला सांगतात, भाऊ त्या रस्त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. पार पटरीपर्यंत सिमेंट रस्ता झालाय आपला. झालाय का नाही झालाय? जिथं लोक आणखीन राहायला गेले नाही तिथं रस्ता सिमेंटचा झालाय. हे कशासाठी करतो आपण? महानगरपालिकेमध्ये असलेलं हे पडेगाव, आजही त्याला गावच म्हणतात. शहराशी काहीच संबंध नाही की काय असं वाटायला लागतं. अरे शहरामध्ये 2 महिन्यानंतर आता पाईपलाईन येणार, पाणी येणार आहे. आपण त्याच्या पहिले पाईपलाईन टाकली, सगळी टाकली की नाही पाईपलाईन सगळीकडे? ड्रेनेज लाईन सगळीकडे केली का नाही केली? रस्ते सिमेंटच्या सगळीकडे केले का नाही केले? मग तर एवढं सर्व केल्यानंतर मला भाषण करायची गरज काय? सगळ्या भगिनीला सांगेल, आम्ही लोक बाहेर फिरत असतो, खरा त्रास तुम्हाला आहे. तुमचं दुःख पाहून आम्ही ते काम करत असतो. तुमचं पोरग मातीमध्ये जे खेळत होतं ते एक चांगल्या रस्त्यावर आता खेळायला लागलंय. असं चांगलं गार्डन देईल तुम्हाला, असं चांगलं गार्डन ज्या ठिकाणी ओपन स्पेस असेल त्या ठिकाणी असं चांगलं गार्डन देईल. सुनानी सासूला म्हणलं पाहिजे, सासूबाई थोडं बाहेर जाऊन बसा ना खरं, म्हणजे तुमच्या आपसामध्ये भांडण आहेत असं मी म्हणत नाही. मुलं खेळायला पाहिजेत, मुलांना चांगलं वातावरण असलं पाहिजे.
अरे या रस्त्यावर आता परवा दिवशी सुद्धा 2 जण गेले. मृत्यूचा सापळा आहे हा. बाहेर गेलेला माणूस घरी येईल की नाही सुखरूप ह्याची चिंता घरच्यांना असते. 200 कोटीचा रस्ता घेतोय, आता पलीकडून काम चालू केलंय. हा 6 लेन रस्ता आपण करतो. यालाच डेव्हलपमेंट म्हणतात ना. माझ्याकडे काही मुस्लिम बांधवांनी आता निवेदन दिलंय. ही सुरुवात पडेगाव पासून होते. मी सर्वांना आवाहन करतो, आपल्या मतदारसंघातला तो कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, कोणत्याही, त्यांनी सांगावं की त्या समाजासाठी आपण काम केलं नाही. कोणत्याही जाती धर्माचं, मग त्यात मुस्लिम असेल, दलित असेल, कोणती जात घ्या. अहो, जातीचं राजकारण आम्ही केलं नाही. आता त्यांनी कब्रस्तानची मागणी केली. अरे इथं ती कोणती ती मिसबाब कॉलनी का कोणती कॉलनी होती ना, इथं ही कॉलनी कोणती होती? रावरसपुराने ती कॉलनी कोणती होती? प्रिया कॉलनी, प्रियादर्शिनी की प्रिया कॉलनी काहीतरी आहे ती. एकदा तिथलचे काही मुस्लिम बांधव माझ्याकडे आले. भाऊ, त्याच्यातला 1-2 जण लीडर होते. लीडर दरडा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है मानणारा आले माझ्याकडं. बोले काय? बोले भाऊ, हम 20 साल से दरडा साहब का काम करते थे, लेकिन दरडा साहब ने हमारा रास्ता ही नहीं बनाया. याच्यात असतील, इकडं कुठं असतील, 1-2 जण असतीलच. मला फिर मैं क्या करूं? तुमको तो कांग्रेस करते रहते, तुम करो कांग्रेस, मैं क्या करूं उसको? नहीं भाऊ, हमारा 20 साल से रास्ता बना नहीं है, इतने खड्डे हैं, हम चल भी नहीं सकते. एक हमारे गुजारिश है हमारे कि हमारा उतने रास्ते बना के दो. सगळे रस्ते करून दिले. मी म्हणतो ठीक आहे, कर लो. सगळे रस्ते 20 वर्षानंतर त्याच्या कॉलनीतले रस्ते केले. अरे माणसाला मतासाठी वापरणारी ही औलाद आहे. अनेक जण आता तुमच्याकडे येतील. निवडणुकीच्या पहिले सुद्धा काही लोक माझ्या टच मध्ये होते. भाऊ, तुम्ही आम्हाला थोडा सपोर्ट करा किंवा आम्हाला तुमच्याकडून तिकीट द्या. आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आमच्याकडे तेवढे पैसे आहेत, आम्ही निवडून येतो. पैसे घेऊन निवडून येतो म्हणजे पैशाची मस्ती किती बघा. आपण तिकीट कुणाला दिलं? त्या रावणच्या बायकोला. रावणने काम नाही केलं मिटमिटात पडेगाव मध्ये. तो झिजला नाही. तर एखादा माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्याची आठवण आपल्याला येत नाही. त्याची पत्नी असलेली विधवा असलेली पत्नी, आज आपण तिला संधी दिली, ती यासाठी दिली की आम्हाला तुमच्यात रावण पाहायचा आहे. हा दुसरा उमेदवार आमचा मिलिंद नगरसेवक राहिलेला, विरोधी पक्षनेताही होता. त्याचं माझं बिलकुल जमत नव्हतं. जे खरं आहे ते खरं आहे, त्याच्या तोंडावर सांगतो. आपल्याला कोणाची भीती आहे? मला पाहिलं का उगाच वाकड तोड करायचे. आएगा, हमारा भी टाइम आएगा. तो आज एवढ्या दलित संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्या एका शब्दावर सांगितलं, भाऊ मी तुमच्या बरोबर आहे. याला माणसं जमवायची असतात. हा ताकदीने आपल्या बरोबर आहे. काही लोकांनी मताची बेरीज करण्यासाठी माणसं घेतले, आपण माणसं कमवण्यासाठी माणसं घेतलेत. हा त्याच्यातला आपल्यातला फरक आहे.
अमोल निकम आहे, तेही बिचारा सोजवळ आहे, असंच राह. कोण आहे तो? हे लोक. अंबादाचा पोरगा आहे, यश आहे, चढतं वय त्याचं, आताशी कुठं राजकारणामध्ये एंट्री करते. या लोकांना द्यायचं आहे आपल्याला, या लोकांना निवडून द्यायचं. पैशाची मस्तीने कुणाला जिंकता येत नाही रे बाबा. मी 10 वर्ष नगरसेवक होतो, मी 20 वर्ष आमदार आहे, मंत्री आहे, पालकमंत्री आहे. हे आशीर्वाद कुठून मिळाला? तुम्हाला माहिती, मागच्या निवडणुकीला सुद्धा एक जण तिकडून इकडे आलं, निवडणुकीमध्ये इकडे इकडे गल्ल्यामध्ये फिरलं, वापस गेलं, पुन्हा बदली झालं. आलं कशासाठी होतं? निवडणुकीसाठी. निवडणूक झाली, पुन्हा घर वापसी. ही नीतिमत्ता. अरे काम करताना तुम्ही असं काहीतरी काम करा ना, लोकांच्या लक्षात राहील. आमच्याकडे तर असे लोक आहेत, मी आमदार झालो तरी ते मला काही, सगळ्यांना सांगतो, मी नगरसेवक झालो, पहिल्यांदा झालो, मी आता नगरसेवक साहेब झालो. आता मी, मला कोणीही शिरसाट साहेब म्हणलं नाही. दुसऱ्यांदा झालो तरी म्हणलं नाही. मायला म्हणलं काय आपलं वजनच नाही. मग आमदार झालो तर आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणलं तर तरी म्हणलं पाहिजे का नाही? ते गाणं आहे ना कोणतं तरी, आमदार झाल्यासारखं वाटतंय. दुसऱ्यांदा झालो तरी मला कोणी आमदार साहेब म्हणलं नाही. तिसऱ्यांदा झालो तरी कोणी आमदार साहेब म्हणत नाही. किती दुर्दैव आहे पहा माझं. चौथ्यांदा झालं, मंत्री झालो तरी कोणी मंत्री साहेब मला म्हणत नाही. मला काय म्हणतं माहिती? संजू भाऊ. ही खरी ओळख आहे. याला म्हणतात नातं, याला म्हणतात नातं. 30 वर्ष सत्तेमध्ये असून सुद्धा मी आजही तुमचा संजू भाऊ आहे का नाही आहे? अरे सप्त्याला नाही गेलं तर हे इकडे बसलेले भाऊ, तुम्ही या टायमाला मंत्री झाल्यावर का सप्त्याला आलं पाहिजे, नाही तर लोक म्हणतील की मंत्री झाले म्हणून सप्त्याला नाही आले. हे आपुलकीचं नातं जमा केलंय आम्ही. हे व्यासपीठावर बसलेले आहेत. एकाने सांगा, आता अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहेत, कोणी किती पैसे घेतले आणि कसे तिकीट दिलेत. इलेक्शन होऊ द्या थोडं फक्त. इलेक्शन झाल्यानंतर बघा यांच्या मारामारी आणखीन कशा वाढतात. पैसे देऊन तिकीट घेतले ना आणि बदकन पडलं तर मग काय होईल? त्यांच्या मारामाऱ्या खऱ्या लागणार आहेत इलेक्शनच्या नंतर. आणि जे पैसे देऊन नेतृत्व तयार होतं ना ते कधी टिकत नसतं. व्यासपीठावर एकही माणूस सांगा, अरे हे तर इतके बदमाश लोक आहेत, ते माझ्याकडून चहा पितात, माझ्याकडून तिकीट घेऊन गेलेत. माझाच चहा आणि उमेदवार. अरे ते यासाठी केलं आम्ही. आम्हाला कधी आयुष्यामध्ये 1 रुपया सुद्धा लागला नाही तिकीट घेण्यासाठी. तर मी माझ्या कार्यकर्त्याकडून रुपया घेऊ कसा? आमदारकीच्या तिकिटाच्या वेळेला शिवसेना प्रमुखाकडे आम्ही गेलो. गर्दी त्या टायमाला, आमदारकीचं तिकीट, अनेक लोक उमेदवार. माझ्याही विरोधामध्ये अनेक उमेदवार आले. काही स्थानिकचे होते, काही मोठाले पुढारी होते, काही अधिकारी होते. एक तर जज होता, जिल्ह्याचा जज, डिस्ट्रिक्ट जज ज्याला म्हणतात. जेव्हा आमचा इंटरव्ह्यूचा टाइम आला तर त्या बाळासाहेबांनी प्रत्येकाला बोलवलं, एकेकाला विचारलं. माझी वेळ आली. मी शिवसेना प्रमुखासमोर गेलो. माझ्याकडे फक्त शिवसेना प्रमुखाने असं पाहिलं, संजय आमदारकी लढतो. म्हणलं हो साहेब, आता 10 वर्ष मी नगरसेवक आहे, आमदारकी लढायची इच्छा आहे.
अरे बेटा, इच्छेवर नसतं चालत, निवडून येशील. म्हणजे साहेब तुमचा आशीर्वाद पाठीशी हे काम करतोय आणि मला वाटतं की मी निवडून येईल. वाटतं म्हणून चालत नाही. निवडून येशील? मी म्हणलं हो साहेब. खात्रीपूर्वक सांग, आणखीन एकदा विचार करून सांग, निवडून येशील? मी म्हणलं हो साहेब. आता इथून उठायचं, सरळ संभाजीनगरला जायचं. मी म्हणलं माझंच काहीतरी चुकलं का काय? आता उठ म्हणलं संभाजीनगर जा म्हणलं तर चुकल्यासारखंच आहे ना ते. म्हणलं साहेब काय चुकलं का? अरे तुला जा म्हणलो ना एकदा. जा निवडणुकीच्या तयारीला लाग, झाली तुझी उमेदवारी जाहीर. किती मिनिटं लागले ते सांगायला मला? तेवढ्याच मिनिटांमध्ये मला तिकीट भेटलं. त्या शिवसेना प्रमुखाने जेव्हा मला उभं केलं, सतत त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला म्हणून 20 वर्ष काढतोय की नाही आपण. त्यांनी जेव्हा कार्यकर्त्याला जपलं तर आपलं काम आहे कार्यकर्त्याला जपणं, प्लॉट विकणाऱ्याला जपणं नाही. 400-200 करणाऱ्याला नाही. मताची बेरीज करण्यासाठी तिकडून आणलेला उमेदवार फिरवण्यासाठी नाहीच नाही. उमेदवारी दिल्यानंतर गाडीतून सुद्धा उतरू देत नाही. काय अवस्था आहे तुमची? म्हणून माता भगिनीला एक सांगेल, अहो महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणजे काय इतका मोठा लाडका नाहीये. असे कित्येक नगरसेवक आले, कित्येक नगरसेवक गेले, कित्येक आमदार आले, कित्येक आमदार गेले. परंतु जो आपला जीवाभावाचा असेल, ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, ज्यांनी माझ्या कुटुंबावर जेव्हा कधी कोणताही प्रसंग आला त्या टायमाला जो धावून येतो तोच आपला भाऊ, तोच आपला मित्र, त्याला निवडून द्यायचंय आपल्याला. म्हणून मी पडेगावला सगळ्यात शेवटी आलो. मी म्हणलं काय चाललंय एकदा पाहू तर द्या, कोण कोण कुठं कुठं फिरतंय, आणखीन कुणाच्या बॅगा खाली झाल्यात का नाही झाल्या, आणखीन वाटप सुरू झालं का नाही झालं. अशी तंबूमध्ये घबराट आहे. त्यांनाही माहिती काही उपयोग होणार नाही. तुम्ही काही करा, या पडेगाव मिटमिटाचा या भागाचा विकास करायची जबाबदारी संजय शिरसाटची आहे. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती की हा खडूस माणूस जेव्हा शब्द देतो तेव्हा तो पूर्ण करतो. उगाच शब्द देत नाही आपण. कशाला शब्द द्यायचा उगाच? काम होतं तर सांग, नाही होतं तर कशा लोकांच्या शिव्या खातो. स्पष्ट बोलणं हे आमचा स्वभाव आहे. शिवसेना प्रमुखाने शिकवलेली ती शिकवण आहे. पडेगावचा मिटमिटा असेल, नंदनवन कॉलनी असेल, हा सगळा एरिया इतका सुंदर करेल ना. आताही सुंदर आहे पण इतका सुंदर करेल. अहो आपल्याकडे निधी काय कमी आहे का? आता पहिलं फक्त आमदार होतो, आता काही एका खात्याचा मंत्री आहे, इथं पालकमंत्री आहे. 900 कोटी रुपये दर वर्षाला मी वाटतो. असे जर प्रत्येक आमदाराला निधी मी देतो, मग गंगापूर असो, वैजापूर असो, कन्नड असो, पैठण असो, सिल्लोड असो, सगळ्याला सोयगाव असो, फुलंब्री असो, त्यांना निधी देतो. आता मी जर वाढणारा आहे तर माझ्या ताटात 2 घास जास्त घेईल का नाही? आणि मग ते घेईल तर मग ते कुणासाठी राहील? ते आपल्यासाठीच राहील का नाही राहील? म्हणून चिंता करायची नाही. पैसे कुठून येतील याची चिंता करायची नाही. संजय शिरसाट त्यासाठी खंबीर आहे, एकदम खंबीर आहे. चिंता नाही करायची. काही लोकांना कॉर्पोरेशन मध्ये जाऊन पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. बार काही नाही. ही स्वातंत्र्य सैनिक कॉलनी किती वेळा आलं, डीपी रोड येणार. अरे स्वातंत्र्य सैनिक आहे ते. देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केलेत, काही रिटायर झाले, तिथं घरं बांधलेत. येऊन जाऊन रस्ता त्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीवरून जातो. एकही घर तुटणार नाही, हे तुम्हाला माझं वचन आहे.
एकही घर तुटू देणार नाही. सत्ता कशाला पाहिजे? जो देशासाठी लढतो त्याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यासाठी? बिलकुल होऊ देणार नाही. पाणी प्रश्न आपण सोडवत आहे. मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. कृपया करून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची. मी अनेकाशी भांडतो, अनेक लोक माझ्याशी भांडत आहेत. त्यांना एकच भीती आहे की हा माणूस, काही ना काही लोक यांचे ऐकतात आणि या माणसाच्या शब्दाला लोक मानतात आणि ह्याच माणसामुळे या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार आहे. आणि त्या भीतीपोटी सर्वजण कसं दाबता येईल तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतात. अरे तुमची काय ताकद आहे, तुमची काय बिशाद आहे? ते चंद्रकांत खैरे खरा बोलतो. त्या सभेमध्ये बोलला तो, उद्धव साहेबांचे कोणी कान भरतात म्हणून. हे हरणारे दोघं एकमेकाच्या विरोधात चालत असतात रोज. काय त्यांचं आहे काय? काँग्रेस कुठे हे माहीत नाही. मित्र पक्षावर मी आता बोलणार नाही. मी एक जबाबदार मंत्री आहे. जबाबदार मंत्री असल्यानंतर मित्र पक्षावर जास्त टीका आता करणार नाही. परंतु त्यांच्यामुळे सुद्धा हे लढायची जी काही ताकद लावावी लागते त्यांच्यामुळे लावावं लागते, हे खरं आहे. खऱ्या अर्थानं झेंडा, भगवा झेंडा फडकायचा आहे तुम्हाला. सर्वांना बरोबर घ्यायचं आहे तुम्हाला. परंतु राजकारण कसं करायचं हे काही लोकांच्या डोक्यात असतं. आम्ही समाजकारण करणारे लोक आहोत, म्हणून आमच्याकडे प्रत्येक जाती धर्माचा माणूस एक आशेने पाहतोय. या शहरामध्ये आता तुम्ही पहा, कोणत्याही गल्लीमध्ये जा, तिथं फक्त शिवसेना म्हणतात. कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल, कोणताही 18 पगड जातीचा माणूस असेल, ते म्हणतात नाही, आम्हाला शिवसेनेचा विरोधात बोलायला लावायचे, मतदान करायला लावायचे. आता या वेळेला आम्ही तसं होऊ देणार नाही. मला एक परवा दिवशी तर त्या बीड बायपासला पटेल नगर म्हणून आहे, तिथे गेलो. मला तर आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणे चला साहेब, सगळे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आहेत. मी गेलो, त्यांच्याकडे राग व्यक्त केला मी. आता निवडणुकीमध्ये कोणी राग व्यक्त करतं का? निवडणुकीमध्ये तर असे लोक नमुने असतात ना, काय मावशी कसं काय चाललंय, का रे बाबा तुला आताच दिसले का, उगाच विचारतात बरं का. तुम्हाला खरं नको वाटू देते. काय मावशी कसं काय चाललंय, हा का चल वाईट चाललंय, काय करणार आहे तू? नाही नाही मावशी आशीर्वाद राहू द्या. काय बाबा कसं काय चाललंय? लगे पायाला हात काय लावतील, वागतील काय? आपलं शेंबड्या पोराचं सुद्धा काय पोरग सुंदर आहे, शेंबड्याच्या नाळा चालल्या तर नाही, पोरग फार सुंदर आहे. हे नाटकी लोक असतात, नाटकी. आपल्याला बी वाटतं बाई बाई माझ्या पोराच्या डोक्यावर हात फिरवला ना त्यांनी. वयवर तर म्हणतात ना, काही काय असं ना. बिचाराने मला विचारलं तर खरं, घरात मला आता कोणी विचारत नाही, याने विचारलं तर खरं. किती भावनिक होतो आपण, आणि करून जातो मतदान. आणि नंतर तोच रस्त्याने तुम्ही चालले काय काय झालं तर पाहत सुद्धा नाही तुमच्याकडं. अरे काय तरी. त्या पटेल नगरमध्ये गेलो, मीटिंग घेतली, त्यांनीच बोलवली, मी नव्हतं मग बोलवली. बोले साहब आज हम सब लोगों ने डिसाइड किया है कि सब ने मिलके आपको मतदान करना है. मतलब विधानसभा के साथ टाइम क्या गलती हुई फिर? काम नहीं किया मैंने? नहीं साहब किए थे. मेरे को एक गली बताओ तुम्हारी जहां मैंने काम नहीं किया. सिल्क मिल्क कॉलोनी में किया, सादत नगर में किया, ये पटेल नगर में किया, और जो सिल्क मिल कॉलोनी में जिसका रास्ता बना वो वहाँ से उठ के हमारे तरफ आके उमेदवार हो गया. त्याच्या घरासमोरचा रस्ता आपणच केलेला आहे. विचारा त्याला, करत बसताना म्हणा का रे रस्ता कोणी केला तुझ्या घरासमोरचा? तो सांगाल संजय शिरसाटने केला. मैंने गलती क्या हो गई? बोले जो बात हो गई होने दो साहब,
मतलब अभी क्या चाहिए तुमको? बोले हमको अभी कुछ भी नहीं चाहिए, हम आपको ये साबित करके देंगे कि हमारे पूरे वोट हो गए, काउंटिंग के बाद हम तुमको बोलेंगे कि अब हमको क्या काम चाहिए। किती कॉन्फिडन्स आहे? मतदाराचं काउंटिंग झाल्यानंतर तुम्ही आमच्या बूथवर पडलेली मतं पहा, नंतर तुम्हाला आम्ही आमचं काम सांगू, तोपर्यंत आम्ही एकही काम सांगणार नाही असं त्यांनी सांगितलं। हा परिवर्तन करण्याची नांदी आपल्याला काही ठिकाणाहून मिळते। आपसात लढवायची जी काही भाषा करत होते ना, ते कटकट गेटला भांडण झालं, त्यांनी माझं नाव घेतलं। आता काय संबंध आहे माझा तिथं भांडण करायचं? कार्यकर्ते त्याचेच, पक्ष त्यांचाच, मारणारे तेच, परंतु शहराचं वातावरण कसं खराब होईल त्याच्यासाठी आमचे नाव घेतात। अरे आम्ही कधी कुणाच्या अंगावर गेलो नाही, कधी कुणाला छेडलं नाही। आम्हाला फक्त आम्ही एकच विचार करतो, जी संस्कृती आमची आहे, जो संस्कार आमच्यावर दिलेत, आम्हाला कधी होऊन आम्ही कोणाला कधी छेडलेलं नाही आणि त्याच्यामुळं आम्ही हे सर्व पाळणारे लोक आहोत। म्हणून ही निवडणूक आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने घेऊन जायची। अनेक जण येतील, बोलतील, उद्या 5 वाजेपर्यंत प्रचार आहे, त्याच्यानंतर बाकीचे काय काय कुटाण्या करतात माहीत नाही, देव जाणे, परंतु त्या भूलतापाला कोणी बळी पडू नका। माझ्या लाडक्या बहिणीनंतर मी आवर्जून सांगेल, हे आपल्यासाठी नाही आहे, आपल्यासाठी आपला माणूस हक्काचा माणूस पाहिजे। एकनाथ शिंदे दिवस रात्र फिरतो, आज दुपारी त्यांना सलाईन लावली होती, तब्येत ठीक नाही म्हणून, तरी संध्याकाळी तो प्रचाराला तो माणूस निघाला। हे सर्व करतो आपण एक सेवा म्हणून करतो। म्हणून तुम्ही सर्वांना एक विनंती आहे, ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची। मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची, माझ्यासाठी मी तुम्हाला भीक मागतो, तुमचे मतं मला एकदा द्या, या 4ही उमेदवाराला निवडून आणा, मग तुम्ही मला सांगा, मला सांगा या ठिकाणी एकही रस्ता, एकही भाग जर खाली राहिला, डेव्हलप झाला नाही, 29ला मीच आहे, मग मला तिकडे येऊ पण देऊ नका। आपण तर फटकन बोलतो, सडेतोड बोलतो, काम झालं तर आपला माणूस, नाही झालं चलो जाओ। म्हणून कामाची गॅरंटी आपली आहे, डेव्हलपमेंटची गॅरंटी आपली आहे, तुमच्या मुलांची काळजी घेण्याची गॅरंटी आपली आहे, तुमच्या वयोवृद्ध माणसाची काळजी घेण्याची आपली गॅरंटी आहे। आणि म्हणून या विकासासाठी तुम्ही मला मतदान कराल, माझ्या 4ही उमेदवाराला प्रचंड मताने तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।